त्याच्यामागे खूप मेहनत आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे. सगळे तुम्ही इथं आल्याबद्दल सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या एकट्या महाराष्ट्रातलं आपल्याला इथे पुढं येतील, इथून सॉर्टिंग रेडी होऊन आपण बाकीचे अदर स्टेटमध्ये पाठवू, एक्सपोर्टसाठी पाठवू, असे बरेचशे गोष्टी आपण इथून होणार आहेत. आणि मी एवढंच बोलतो, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. समर्थ ग्रुप कंपनीज आणि गो फार्म त्यांनी हा नारेगावला उपक्रम जो चालू केला आहे. आपण ग्रेडिंग सॉर्टिंग हे साता समुद्र पलीकडे घेऊन जाणार आहोत. हा असा मोठा उद्देश ठेवून इथं नारेगावमध्ये एंट्री केलेली आहे. त्याबद्दल आपलं स्वागत करतो आणि धन्यवाद म्हणतो. थांबतो. जय जय महाराज. ये इनिशिएटिव जो है सर का एक बहुत बड़ा थॉट प्रोसेस था जो कि 15-20 साल पहले स्टार्ट हुआ था। और उनका थॉट प्रोसेस ये था कि जो भी फार्मर है या तो फार्मिंग बंद करते हैं या तो बाहर जाके दूसरा जॉब करते हैं। इनफैक्ट बहुत सारे फार्मर फैमिलीज ऐसे लोग होते हैं जो कि कॉर्पोरेट जॉब के लिए पुणे जाना पड़ता है। तो सर का थॉट प्रोसेस है कि ऐसा कंपनी हो जहाँ पे वहीं के लोग वहाँ पे भी काम कर सके, नॉट ओनली फार्मिंग, ऑल्सो द कॉर्पोरेट जॉब, द अकाउंटेंसी जॉब, द IT डेवलपमेंट एंड ऑल दोज थिंग्स। यहाँ पे जितने भी लोग यहाँ पे बैठे हैं या तो हमारे साथ एसोसिएटेड होंगे या तो एसोसिएट होने वाले होंगे। जो यहाँ पे एसोसिएटेड है, अगर आप खुश हैं हमारे इनिशिएटिव के लिए तो डेफिनेटली आप मतलब एक बार एक ताली के हिसाब से बता दें। व्हिडिओचा मी फाउंडर आहे. 2021 मध्ये मी कंपनी फाउंड केली होती. 2022 मध्ये सरांना माझं कोलॅबरेशन झालं की त्यांच्याबरोबर व्हेजिटेबल्स घेत होतो. तिकडनं माझी जर्नी चालू होती. 1.5 वर्षात आम्ही आतापर्यंत खूप काही गोष्टी बघितल्या आणि पुढं गेलोय. तर सरांबरोबर काम करायला खूप मजा येते आणि सर कुठल्याही बाबतीत रिस्क घेण्यामध्ये माझा आवडत नाही. रिस्क हे फक्त सर हे एक्सपिरियन्स पर्सन आहे आणि फ्युचरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम फेस झाला तर आम्ही पहिले उभं राहू त्याच्यासाठी, कारण ते आमच्या फेसचा प्रॉब्लेमच्या आमच्या उभे राहिले होते. गो फार्मली ह्या नवीन व्यवसायाच्या नवीन ठिकाणाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित झालेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि या कंपनीशी जोडले गेलेले अन्य ज्या कंपनी आहेत त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. स्वामी समर्थ ग्रुप ऑफ कंपनी म्हणजे प्रशांतजी गवळी आणि यांनी शेतकऱ्यांना दिलेली ताकद आणि छोट्या छोट्या कंपन्यांना दिलेली ताकद ही इथं 2 भाषणात मला ऐकायला मिळाली. प्रशांत गवळी आणि त्यांची जी टीम इथं आलेली आहे त्यांनी आम्हाला बोलवलं, मान सन्मान सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. इथं उपस्थित जुन्नर तालुक्यातून आलेले शेतकरी यांच्या वतीने प्रशांतजी गवळी आणि टीमला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आम्हाला विनंती आहे की ज्या पद्धतीनं ऑर्गॅनिक आम्ही नुसतं म्हणतो परंतु खरी जबाबदारी ही कृषी पदवीधर आणि राज्याच्या कृषी विभागाची त्या ठिकाणी आहे. कारण त्यांनी द्राक्षामध्ये जसं काम होतं तशाच प्रकारे भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये व्हावं की जेणेकरून आपल्या सर्वांचं भविष्यामधलं आरोग्य हे धोक्यात येणार नाही. याच्यासाठी चांगल्या प्रकारचा भाजीपाला पिकवला जावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या या व्यवसायात खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देतो. आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून खरं तर शेतकऱ्याला एक विपणन व्यवस्था निर्माण केलेली आहे की जिथे आपण आपला भाजीपाला आणता त्याला योग्य भाव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो. परंतु अशा ज्या वेळेला कंपनीज आपल्या इथे आपल्या तालुक्यामध्ये काम करतात त्यावेळेला नेमकं होतं काय की स्पर्धाक्षम वातावरण निर्माण होतं आणि आपल्या शेतकऱ्याला निश्चित 2 रुपये भाव वाढवून मिळतो. परंतु निश्चित आपली गो फार्मली आमच्या सर्व शेतकऱ्यांना लाभदायक असेल अशाच आशा मी व्यक्त करते. या कंपनीवर विश्वास ठेवणारे सर्वच इन्व्हेस्टर, आमचे सर्वच शेतकरी सभासद वर्ग आणि उपस्थित आपण सर्वच मित्रमंडळी मी आपलं मनपूर्वक आभार मानते. डोंगर काढला म्हणजे डोंगर म्हणण्यापेक्षा टिकडी म्हणा, चढ म्हणा, आणि एक सायकलवाला त्या टोकावर जायला पोचणार होता परंतु तो दमला, थकला. एका बाजूला एक जण उभा होता, दुसऱ्या बाजूला तिकडे दुसरा उभा होता. एक सांगत होता अरे मर्शी वळ आणलेली खाली उतरली, दुसरा म्हणत होता थोडे राहिले.
घाबरू नको, फायनल थोडा वर गेला का पुढं उतार लागणार. कन्सिस्टन्सी गेट्स द अपॉर्च्युनिटी हा जीवनामधला त्या ठिकाणचा मंत्र आहे. सारखी मंडळी त्या ठिकाणी उभे येते. आपलं भविष्य 100% त्या ठिकाणी उज्ज्वल आहे. आपण सर्व मंडळींनी सर्व त्यांच्या सबस्टिट्यूट कंपनी हा ग्रुप तयार करून त्या ठिकाणी जी योजना समाजाच्या शेतकऱ्याच्या हिताची मांडलेली आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी उत्तरोत्तर यश प्राप्त करावं अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मी म्हणते अनिल गवळी सर, तुम्ही खरंच त्यांना बघितलं, त्यांचं मी थोडं मनोगत ऐकलं तर मला वाटलं की ते बरीच आहेत आणि जे कोणी त्यांचं आपण लोखंड आपण जे त्यांच्या संपर्कात थोडंसं जरी आलं तर मित्रांनो खरंच तुम्ही त्यांच्याकडनं कल्याण करून घ्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला सांगतात आणि तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं प्रशांतजी गवळी सांगतात. प्रशांतजी, राजकीय पुढारी होणं खूप सोपं आहे. मी मागच्या वेळेस बोललो, राजकीय पुढारी होणं खूप सोपं आहे, पण एक यशस्वी उद्योजक होणं फार कठीण आहे. एखादा माणूस असतो, तो फार मोठा बिझनेसमॅन होतो, तो फार मोठे इंडस्ट्रियलिस्ट होतो, त्याचं कुटुंब मोठं होत राहतं, पण त्याच्या कारखान्यातला, त्याच्या कंपनीतला जो कोणी एम्प्लॉई असतो ना तो काय पगारीच राहतो. हे दुर्दैव आहे. पण आपल्या कंपनीमध्ये फारसं नोकरी करणारं कोणी नाही आहे, तो प्रत्येकजण प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून स्वतः व्यवसाय म्हणून काम करतोय आणि स्वतः उद्योजक म्हणून पुढे येतो. पुणे शहरामध्ये आपण एक मोठा संघटनेचा एक मेळावा घेतो आपण आणि त्या मेळाव्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आणि या महाराष्ट्रातला उद्योजक रत्न पुरस्कार शिंदे साहेबांच्या हस्ते आपण प्रशांतजी गवळींना देणार आहोत. या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो आणि प्रशांतजींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. पण कुणीतरी एखादा माणूस, साधा माणूस पुढे येतो आणि सरकारची धोरणं बदलायची भाषा करत नाही किंवा लढायची भाषा करत नाही सरकार बरोबर किंवा सत्तेत बसून आम्ही तुमचं कल्याण करू अशी भाषा बोलत नाही, परंतु मी माझ्या बोलतीनुसार कंपनी उभी करतो, त्या कंपनीला तुम्ही तुमचा शेतीमाल द्या, मी त्याचे पैसे तुम्हाला करून देतो अशी एक भूमिका घेऊन एक तरुण पुढे निघाला आणि त्यांनी वर्ष 2 वर्ष 3 वर्षामध्ये ही गोष्ट साकार करून दाखवली आपल्याला. ही निश्चितपणे कौतुकाची आणि अभिमानाची बाब म्हणून मी कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचं आणि जे प्रशांत सरांनी एक संकल्प जो घेतला होता की मी तर प्रगती करणारच आहे, पण माझ्या प्रगतीबरोबर शेतकऱ्यांची पण प्रगती होणार आहे आणि माझ्या बरोबरच्या तरुणांना पण मी प्रगतीपथावर नेणार आहे. म्हणजे इथून पुढे प्रगती ही 100% होणार. अशा प्लॅटफॉर्मला मी त्यांना घेतलंय की माझं आयुष्याचं शेवटचं स्वप्न होतं की शेतकऱ्यांना कसं कॅश अँड कॅरीमध्ये आपण आणता येईल आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. ए आणि बी माल घेऊन जातात, सी ग्रेडचं काय करणार. माझा कलेक्शन सेंटर टाकण्याचा उद्देश तो होता की शेतकऱ्यांसोबत रिकवायचं काम करायचं, अख्खी बागच्या बाग आम्ही घेणार. उदाहरण दिलं, ह्या 4,500 लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आज प्रत्येकाच्या घरामध्ये रोजगारी जाते, प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होते. त्यावेळेस मी पाहिलं की मिनिस्टर अफेअर नाही का UAE तुमचं ट्रेड कमिशनर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यावेळेस माझ्या डोळ्यात इतकं पाणी होतं, मला असं वाटलं होतं की कमी शिकलेल्या लोकांना इथं काही भेटणार नाही आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी सदवतो एकही रुपयाची तुमची फसवणूक होणार नाही, एकही व्यवसाय तिथे गरला जाणार नाही. स्टार्ट टू एंड पर्यंत थांबून माझ्या मनोगतापर्यंत थांबला, माझा ऐकून घेतला, विश्वास ठेवला. त्यासाठी तुमच्या सर्वांसाठी खूप 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 जोरात तयार झाला पाहिजे, तयार थांबलं नाही पाहिजे. आवाज पूर्ण जुन्नरमध्ये गेला पाहिजे. सगळ्यात पुढील वाटतं तुमच्या आशीर्वाद असू दे.
एवढा बोलून थांबतो.